टू फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. माझी खूप जास्त तब्येत खराब झाली आहे आणि सगळं काही फालतू टेन्शनमुळे आणि फालतू लोकांमुळे. पण असो, मी आजचा व्हिडिओ हा यासाठी बनवत आहे कारण आता पुढे म्हणजे आता महालक्ष्मी मातेचं आगमन होण्याला लवकरच आणि आज गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. तर म्हटलं चला एक ब्लॉग बनवते कारण मला काल ब्लॉग बनवणं झालंच नाही. म्हणजे हरतालिका होती काल. माझं शॉपला सुद्धा येणं झालं नाही कारण माझा पूर्ण दिवस घरीच गेला आणि गाडी नव्हती. काही सामान आणायचं होतं. आता सामानाचं असंच आहे, गाडी माझी ॲक्टिवा असल्यामुळे मग सामानाला माझीच गाडी जाते कारण बाबांच्या गाडीवर त्यांची बाईक असल्यामुळे त्यांच्या गाडीवर काही सामानाच्या पिशव्या वगैरे या सर्व गोष्टी आणता येत नाही. सो पूर्ण दिवस त्यांचा बाहेरच गेला. मग मला काही येता आलं नाही. त्यात उपवास माझा खूप जास्त गळालेला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता 6 वाजलेले आहेत, आत्ता दुकानात काय जायचं म्हणून मग मी शॉप काल बंदच ठेवलेलं आणि मॉर्निंगला बाबा स्टँडी खाली ठेवून गेले होते. आता माझं असं होतं की कधी ऑर्डरवर असलं किंवा कधी काय असलं तर मग माझं शॉप लेट ओपन करते मी, म्हणजे माझं सर्व काम झाल्यानंतर. त्याच्यामुळे मग बाबा मॉर्निंगला स्टँडी खाली ठेवून देतात शटर ओपन करून, कारण आता काही दिवस ते शॉपलाच असतात. त्याच्यामुळे शॉपलाच असतात म्हणजे काही दिवस ते शॉपलाच राहणार आहेत. त्याच्यामुळे मग सो असं आहे. चला आता वाजलेत, माझी दुकानाची घड्याळ बंद पडली, मला तिला सेल टाकायचं आहे अर्जंट. आता गणपती घ्यायसाठी बाबा आणि माझा भाऊ येतो आहे, तो आलेला आहे. तर त्यांच्यासोबत मी म्हटलं चला प्रिशूला पण घेऊन या कारण मला प्रिशूची खूप जास्त आठवण येत आहे. आता कंटिन्यू ती माझ्यासोबत होती ना गेल्या आठवड्यामध्ये आणि आता मी काल त्यात पूर्ण दिवसभर घरी होती. मग असं झालं की मला प्रिशूशिवाय ना आता अजिबातच करमत नाही. म्हणजे काय सांगू, आता मला खूपच कसं तरी होतं. असं वाटतं की नाही ती माझ्याजवळच पाहिजे, ती माझ्याजवळच पाहिजे. तर म्हटलं चला थोड्या वेळासाठी तिला घेऊन या कारण ते 1 तासामध्ये परत जाणारच आहे. तर म्हटलं तेव्हा तिला घेऊन जाल कारण ती काहीच करू देत नाही. पण मला तिची आठवण आली. सो मी तिला म्हटलं, त्यांना म्हटलं तर तिला घेऊन या. मी आत्ताच जेवण केलं. मला यायला आज थोडा लेट झाला कारण स्वयंपाक करून यायचा होता. दुसरी गोष्ट, देवाला नैवेद्य झाल्याशिवाय मी खाऊ शकत नव्हते आणि मला खूप जास्त डोकं दुखतं आहे. मी मेडिसिन डॉक्टरची घेत आहे पण कालच्या दिवसाची गॅप झाली, त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास होतो आहे. मला असं वाटतं की मला डॉक्टर चेंज करावं लागेल कारण प्रॉब्लेम काही वेगळाच असेल. मला डोक्याला आराम पडत नाही आहे. मला खूप त्रास होतो आहे डोक्याचा, खूप म्हणजे खूप त्रास होतो आहे. डॉक्टरच क्लिअर बोलले की तू जोपर्यंत स्ट्रेसपासून लांब नाही राहशील, टेन्शन घेणं नाही सोडशील, तोपर्यंत तुझ्या डोक्याचं बसेल याची तू अपेक्षा करूच नको. पण कसं असतं, टेन्शन घेत नाही कोणी, टेन्शन हे येतं आणि काही फालतू लोकांमुळे निरर्थक टेन्शन येतात आहे. घरी सर्वांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो आहे. आईलासुद्धा टेन्शन येतं आहे, बाबांनासुद्धा येतं आहे. सर्वांच्या तब्येती त्यांनी खराब होतात आहे आणि सर्वांना डॉक्टरांनी हार्टचंच सांगितलं आहे आणि क्लिअर बोलले आहे की टेन्शन जर घ्याल तर कोणाचं काही होईल, त्याच्यापेक्षा टेन्शन घ्यायचं नाही. पण असं असतं की टेन्शन दिल्या जातं आपल्याला, कोणीच टेन्शन घेत नाही. टेन्शन समोरचा देतो त्याच्यामुळे आपल्याला येतं. पण असो, आता प्रिशूचा वेट करते आहे मी. प्रिशू यायचा लवकरच. आज गणपती बाप्पा येणार, लवकरच महालक्ष्मी माता येणार. मागच्या वर्षी महालक्ष्मीचे मी व्हिडिओज टाकले, त्याला खूप खूप छान छान रिस्पॉन्स मिळाले. यावर्षीसुद्धा त्याचाच रिस्पॉन्स द्या. यावर्षीसुद्धा यावर्षी तर मला शॉपचं बघून घरचं हे करायचं आहे. त्याच्यामुळे बघूया कसं काय होतं आहे. तर चला आता प्रिशू आल्यानंतर तुमच्याबरोबर माझी मणी माऊ अजून जास्त बदमाश झाली आहे ते शेअर करते. आणि बाकी आली ती मनी माऊ. आम्ही चाललो. बकेटीत बसून का बरं नाही आणलं तिला? तुझ्या गोदीत आलं म्हणून. माझी प्रिन्सेस, माझी प्रिन्सेस. कुठे जाते?
एवढं बदमाश झालं ना हे. आता अंगावर चढायचं असते ह्याला, अंगावर चढायचं असते ना. बघा बघा कसं उभं राहिलं बघा. बदमाश झाले तू. तिला मी झोपलेली अजिबात नाही आवडत. प्रिशू मी झोपली आहे बा. नाही म्हणते, तिला मी झोपलेली नाही आवडत. बघा आता मी तिला झोपली सांगते. प्रिशू मी झोपली. नाही झोपू. अशी उठवते मग ती मला. बघा मूर्ख मुगी, मूर्ख मुगी. मी झोपली आहे बा. प्रिशू झोपू नको म्हणते ती मला. तिला मी रात्री पण झोपलेली नाही आवडत, तिला मी दिवसा पण झोपलेली नाही आवडत. पण चॉकलेटचं लावून ठेवलं मला सगळं. बाळ माझे छोटूशे छोटूचे छोटूचे. अरे 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 आज गणपती बाप्पा येते. बघा मी बोलले होते ना खूप बदमाश झाली. खरंच खूप बदमाश झाली. मांडीवरून अजिबात खाली उतरत नाही. बदमाश झाली ना तू. नाही झाली, नाही झाली बदमाश. छोटूडी माझी छोटूशी. चला तिच्यासोबत मस्ती घालते आता, कारण गणपती आणायला गेलेत बाबा आणि पार. त्यांना यायला वेळ आहे, तोपर्यंत तिच्यासोबत मस्ती घालते. मी खरं तर गोळी घेऊन थोडासा आराम करणार होते, पण आता घेतेच गोळी. गोळी घ्यायची माझी बाकी आहे. गोळी घेणं खूप अर्जंट आहे, कारण मला अजिबात बरं वाटत नाही. आणि ही पा माझ्या रुद्राक्षासोबत खेळत आहे. झोप, आपण दोघी पण झोपू. सो चला आता मी हिच्यासोबत मस्ती करते आणि त्यानंतर बाकी पुढे शेअर करते. गणपती कसा आणलाय, कसं बसवलाय हे तर घरी गेल्यानंतरच शेअर करेल मी. पण बाकी आता बघूया काय काय होतंय. हो की नाही. ते बाबा आले, बाबा आले. दरवाजा उघडचा. सो बघा कशी आमची मस्ती करायची चाललेली आहे. प्रिशू इथे बॉलसोबत खेळत आहे. आता तिला ना बॉलचा सुद्धा म्हणता येते, म्हणून ती बॉ करत करत त्याच्या मागे फिरते आणि छान बॉल खेळते. तिला असं खेळताना बघितलं ना मला खूप जास्त भारी वाटतं. इथं तिच्यासाठी खेळणे आहेत, म्हणजे तिचा बॉलसुद्धा आहे, तिचा बाळसुद्धा आहे, पण ती त्याच्यासोबत नाही सध्या तरी बॉलसोबतच खेळत आहे. सो प्रिशू गेली घरी आणि नेहमीप्रमाणे तिने माझा ड्रेस खराब केला. आता तिला ना देवाकडे बघून सारखं कुंकू लावून मागत होती. तिच्यासोबत मी सुद्धा लावलं आणि याच्यामध्ये ना तिच्यासोबत मी म्हणजे तिला नाही लावलं, मी फक्त मीच लावलं, कारण याच्यामध्ये केमिकल एवढं आहे तुम्ही बघू शकता. कलर याचा जातच नाही आहे, खूप केमिकल आहे याच्यामध्ये. सो असं आहे, त्याच्यामुळे मी तिला नाही लावलं. तर तिने माझा ड्रेस पूर्ण खराब केला होता, त्याच्यामुळे मला वेळेवर चेंजसुद्धा करावं लागलं. ते तर बरं की इथे ड्रेस होता. वेणी वगैरे घातली, कारण खूप जास्त म्हणजे असं थोडं व्यवस्थित नव्हतं वाटत, त्याच्यामुळे मग वेणी घातली. त्याच्यानंतर थोडी फ्रेश वगैरे पण झाली. हे पुसायचा प्रयत्न केला, पुसायचा म्हणजे हे धुवायचा प्रयत्न केला, फेस वॉश केला, पण तरीसुद्धा ना हे डाग निघतच नाही आहे असं. तर आज गणपती बाप्पांचं आगमन. इथे सुद्धा छान संध्याकाळला मिरवणूक वगैरे येते, मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि घरच्या गणपती बाप्पासोबतच मंडळाचे गणपती बाप्पाची सुद्धा मिरवणूक आहे आज, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. आता क्लिप्स ना मुलं जसे काढतील तसं काढतील, कारण मी इकडे शॉपला आहे. माझा मोबाईल मी मुलांना देऊन देणार आहे, त्याच्यामुळे मग बाकी काय मी शूट नाही करू शकणार. डायरेक्ट मी जे गणपतीचे क्लिप्स आहे त्या तुमच्याबरोबर शेअर करते, कारण माझा मोबाईल त्यांना व्हिडिओ शूट करायसाठी हवा आहे. कारण माझा मोबाईल आहे iPhone 15. सो क्वालिटी छान येते कॅमेऱ्याची, त्याच्यामुळे मोबाईल पाहिजे मुलांना. तर म्हटलं ठीक आहे. सो ते त्यांच्याकडे मोबाईल राहील, त्याच्यामुळे मी बाकी आता शॉपचं काही शूट नाही करू शकणार. डायरेक्ट तुमच्याबरोबर गणपती बाप्पाच्या क्लिपच शेअर करेल. खूप छान असं सर्व होणार आहे. माझीसुद्धा जायची इच्छा आहे, पण मला शॉपला थांबावंच लागेल, त्याच्यामुळे मग तर चला आता घरचे गणपती बाप्पासुद्धा तुम्हाला दाखवेल आणि बाकीसुद्धा तुमच्याबरोबर सर्व क्लिप शेअर करेल. तुम्हाला कसं वाटेल ते मला, कसं वाटलं ते मला नक्की सांगाल. सो चला आता डायरेक्ट मी तुमच्याबरोबर संध्याकाळी जे काही येते ते शेअर करेल. आता बघू शकता तुम्ही
संध्याकाळ होतच आलेली आहे. प्रिशूला घरी पाठवून दिलं मी, कारण नंतर संध्याकाळला गर्दी वगैरे सुद्धा खूप असते आणि ती थोड्या वेळासाठीच माझ्याजवळ आलेली, त्याच्यामुळं मग तर आज काही तिचं फारसं असं काही शूट केलं नाही. सो चला आता गणपती बाप्पाच्या क्लिप्स बघा तुम्ही आणि तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की सांगा. तर आधी जे गणपती बाप्पा दाखवले मी ते म्हणजे माझ्या शॉप जवळचे, आणि हे जे आहे ते वारकरी दिंडीबरोबर गणपती बाप्पांचं आगमन झालं ते माझ्या घरासमोरच्या मंदिराजवळचं आहे. तर मंडळाचे तर गणपती बघून झाले. आता मी सुद्धा सकाळपासून घरचे गणपती बाप्पा बघितले नव्हते, म्हणून चला आता माझ्या घरचे गणपती बाप्पा बघूया. डेकोरेशन बाकी काही करणं झालं नाही, त्यामुळे छोट्याशा मंदिरामध्ये गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे. आता तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि मीही करते. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि पूर्ण व्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा. भेटूया नेक्स्ट कुठल्या तरी छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.